थेट काटेवाडीतली आपण दृश्य पाहणार आहोत। आता शरद पवार पोहोचलेले आहेत। आज काटेवाडीत पवार फार्म हाऊसवर भाऊबीजेचा सोहळा रंगणार आहे। भाऊबीज साजरी केली जाणार आहे आणि शरद पवार यासाठी पोहोचलेले आहेत पवार फार्म हाऊसवर। काटेवाडीतली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पवारांच्या गाड्यांचा हा ताफा आहे। आधीच आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी इतर सगळेच कुटुंबीय जमलेले आहेत आणि आता स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पवार फार्म हाऊसवर काटेवाडीत पोहोचलेत। थेट दृश्य त्याच ठिकाणचे। दिवाळीचा हा सण या वर्षीचा सण पवार कुटुंबियांसाठी अतिशय महत्त्वाचा, कारण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच दिवाळ सणासाठी म्हणून हे सगळं पवार कुटुंब एकत्र येणार का याची उत्सुकता सगळ्यांना होती। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊया। सागर, शरद पवार पोहोचले आहेत, तर काय अधिकची माहिती आहे? अजित पवारांच्या घरी भाऊबीजेसाठी दाखल झालेले आहेत। एक तासापूर्वी सर्व कुटुंबीय जे आहे ते पवार फार्म हाऊसवरती दाखल झालेलं होतं। जर आपण पाहिलं तर शरद पवारांबरोबर राजेश टोपे जे आहेत तेही उपस्थित होते आणि त्यांचे पवार साहेबांचे मित्र जे आहेत ते त्या गाडीमध्ये उपस्थित होते। त्यामुळे पवार कुटुंबीय दिवाळीच्या सणानिमित्त एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पक्ष कुठला जरी असला तरी कुटुंब एक आहे हे दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। मात्र एकत्रित कुटुंब ठेवण्याची जी आपण जर प्रयत्न हा पवार कुटुंबियांकडून केला गेलेला आहे। पक्ष आणि मतभेद वेगळे असले तरी मन आमची सगळी एक आहेत हे या दिवाळ सणाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं। जर काल पाहिलं तर काल काटेवाडीमध्ये काल बारामतीमध्ये अजित पवार पाडव्याच्या सणानिमित्त उपस्थित राहिले नव्हते। त्याचबरोबर रोहित पवारही बीड या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यामुळे सुप्रिया सुळे त्याचबरोबर शरद पवार यांनी पाडव्याचा आलेल्या जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा इतर नागरिक असतील त्यांच्या भेटी घेतलेल्या होत्या आणि आज जर पाहिलं तर आज सर्व कुटुंबीय एकत्र अजित पवारांच्या घरी भाऊबीज साजरी करत आहे। श्रुती, नक्कीच सागर, यावेळेसची भाऊबीज पवार कुटुंबासाठी वेगळी असेल, दादा ताईंसाठी वेगळी असेल, कारण दरवर्षी आपण चित्र पाहत होतो पवार कुटुंबाचं एकत्रित दिवाळी सेलिब्रेशनचं। यावेळेला दिवाळी सेलिब्रेशन एकत्र आहे, त्याचे फोटो सुद्धा आपण पाहतोय। मात्र तरीही यंदाची भाऊबीज आणि यंदाची दिवाळी ही पवार कुटुंबासाठी वेगळी आहे। नक्की श्रुती, वेगळी जर आपण म्हटलं तर कारण की सर्व सणामध्ये सर्वजण एकत्र पाहायला मिळतात। काल पाडव्याच्या निमित्तानं अजित पवार सकाळी जरी उपस्थित नसले तरी काल संध्याकाळी गोविंद बागेमध्ये अजित पवार स्वतः जाऊन पवार साहेबांची भेट घेतलेली आहे। एकत्र फोटो सुप्रिया सुळेंनी ट्विटही केलेले आहेत। त्यामुळं फक्त काही राजकीय मतभेद त्यांच्यामध्ये आहेत हे तर दिसतंय, मात्र कुटुंब एक आहे हे दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। आणि तरीही पार्थ पवार असतील, जय पवार असतील यांनीही काल पाडव्याचा नागरिकांनी भेटी घेतल्यानंतर हे दोन भाऊ आहेत ते जाऊन त्यांनी शरद पवारांची भेटही घेतलेली होती। त्याचबरोबर इतर त्यांचे रणजित पवार असतील किंवा इतर बंधू असतील त्यांनी पवारांची काल भेट घेतलेली होती। अनेक जण स्टेजवरती उपस्थित होते। मात्र अजित पवार बारामतीत असूनही ते कार्यक्रमाच्या म्हणजे पाडव्याच्या निमित्तानं नागरिकांना भेटलेले नाही आहेत। मात्र वैयक्तिकरित्या जाऊन ते संध्याकाळी गोविंद बागेमध्ये भेटले होते। आज जर पाहिलं तरी पवार साहेब सर्वात उशिरा पवार फार्म हाऊस वरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण की सकाळीच पवारांनी शेतकऱ्याच्या बांधावरती गेलेले आहेत। जवळपासची बारामती तालुक्यातली काही गावं आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भेटी शेतकऱ्यांच्या घेतलेल्या आहेत आणि तो सर्व कार्यक्रम संपवून शरद पवार आता पवार फार्म हाऊस वरती दाखल झालेले आहेत। सागर, या पुढचा कार्यक्रम नेमका पवार फार्म हाऊस वरचा कसा असणार आहे त्याबद्दल काय माहिती आहे? नक्की पवार फार्म हाऊसवरती सर्व कुटुंब एकत्र आलेलं आहे। आतमध्ये गाण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे। त्याचबरोबर त्यानंतर भाऊबीजेचा कार्यक्रम जो आहे तो आतमध्ये होईल। अजित पवारांच्या बहिणी असतील, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर इतर त्यांचे चुलत बंधू असतील, या सगळ्यांचं औक्षण केलं जाईल आणि हा कार्यक्रम संपेल। नंतर माध्यमांशी सुप्रिया सुळे बोलतील किंवा अजित पवार बोलतील। मात्र अजून कुठलंही माध्यमांशी बोलणार नाही याबाबत स्पष्टीकरण जे आहे ते पवार कुटुंबियांकडून मिळालेलं नाहीये। श्रुती, नक्कीच सागर, या आधी जर आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर कोणत्याही जाहीर कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्रितपणे दिसलेले नव्हते। आता मात्र दिवाळी सेलिब्रेशनच्या निमित्तानं का होईना
हे दोघं एकत्र येत आहेत, हे पवार कुटुंब एकत्र येत आहे, दादा ताई आणि शरद पवार स्वतः एकत्र दिसत आहेत, निदान फोटोंमध्ये तरी. प्रत्यक्षात हे सगळेजण एकत्रितपणे मीडियाला सामोरे जातील का? नक्की, कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांची भेट जरी घेतली असली, 2 दिवस हे सर्व पवार कुटुंबीय बारामतीमध्ये आहेत, काटेवाडीमध्ये आहेत. मात्र प्रत्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांचं काही बोलणं झालंय का याबाबत कुठलंही स्पष्टीकरण किंवा कुणीही याबाबत माहिती देऊ शकलेलं नाहीये. मात्र काका पुतण्या एकत्र जरी असली तरी दोघांमध्ये बातचीत झाली जर नसली तर मग हा एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आणि जर बातचीत झाली असेल तर ती नेमकी काय झाली असेल असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र यानंतर माध्यमांशी बोलताना काय माहिती पवार कुटुंब देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रुती, नक्कीच ही दृश्य आपण पाहतो आहोत. शरद पवार पवार फार्म हाऊसवर दाखल झाल्याची आधीच बाकीचं पवार कुटुंब जे आहे ते पवार फार्म हाऊसवर पोहोचलेलं होतं. आज याच ठिकाणी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भाऊबीजेचे या आधीचे नेहमीच दृश्य आणि फोटो आपण पाहिलेले होते. दरवर्षी पवार कुटुंबाची एकत्रित दिवाळी आणि ते सेलिब्रेशन आपण नेहमीच पाहिलेलं आहे. मात्र यावेळेसची दिवाळीचं सेलिब्रेशन पवार कुटुंबाचं, याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे